अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती. उद्या आहे जया एकादशी. एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते, त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची आहे याबद्दल माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. जया एकादशी हिंदू धर्मात एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्रत आहे. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुद्ध एकादशीला जया एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्री विष्णूची विशेष पूजा केली जाते. जया एकादशीचे व्रत पाळल्याने आपल्या जीवनातील सर्व पापाचे नाश होतात आणि मोक्ष प्राप्तीची संधी मिळते. आता आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की या व्रताचे पालन केल्याने आपल्याला धार्मिक लाभ होतोच, परंतु मानसिक शुद्धता आणि आध्यात्मिक उन्नती देखील मिळते. सर्वप्रथम जया एकादशीचे व्रत पाळणाऱ्याने पापक्षालन होते. कोणत्याही प्रकारच्या पापाच्या नाशासाठी हा व्रत अत्यंत प्रभावी आहे. यामुळे आपल्या मनाच्या गडबडीला शांतता मिळते, आपल्या वाईट कर्माचा नाश होतो आणि शुभ लाभाची प्राप्ती होते. हे व्रत पाळल्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्तीची संधी मिळते. आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की जया एकादशीचे व्रत पाळल्याने एक शुद्ध मन प्राप्त होतं आणि त्याच्या परिणाम स्वरूप एक उत्तम जीवनाची सुरुवात होते. जया एकादशीच्या दिवशी सर्वात महत्त्वाचे आहे भगवान श्री विष्णूंची पूजा. ही पूजा केल्याने पुण्य मिळतं आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटे दूर होतात. याच कारणामुळे लोक या दिवशी विशेष तजवीज घेतात आणि भगवान विष्णूंची सेवा करतात. आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा या दिवशी जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या जीवनातील अशांती आणि चिंता कमी होतात. भगवान विष्णू आपल्या भक्तावर कृपादृष्टी ठेवतात आणि त्यांचा आशीर्वाद सर्व संकटावर विजय मिळवता येतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील जया एकादशीचे महत्त्व आहे. हे व्रत पाळल्यामुळे केवळ आध्यात्मिक उन्नती होणार नाही, तर शारीरिक आरोग्यही चांगले राहते. जर आपण नियमितपणे एकादशीचे व्रत पाळत असाल तर आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या उन्नती होते. पुन्हा या दिवशी उपवास केल्याने आपल्या पाचन तंत्रावर देखील चांगला प्रभाव पडतो. शरीराची शुद्धता आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील जया एकादशीचे व्रत फायदेशीर ठरते. जया एकादशीच्या व्रताचा वेद आणि पुराणामध्ये मोठा उल्लेख आहे. श्री विष्णूंच्या भक्तीसाठी आणि त्यांच्या कृपेच्या प्राप्तीसाठी ह्या एकादशीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वेद आणि पुराणामध्ये सांगितले जाते की जया एकादशीचे व्रत केल्याने भक्तावर श्री विष्णूंची कृपा होते आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकटे सहजपणे पार केली जातात. जया एकादशीच्या दिवशी घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन हे व्रत पाळतात. यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि शांतीपूर्वक राहते. या दिवशी एकत्र पूजा व्रत केल्याने एकता आणि समृद्धी येते. घरातील वातावरण देखील सौम्य आणि सकारात्मक होते, ज्यामुळे गृहकलेचा विकास होतो. जर तुम्ही परिवारासह जया एकादशीचे व्रत केले तर त्याचा सगळ्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. जया एकादशीचे व्रत पाळताना पूर्ण उपवास केला जातो, म्हणजे संपूर्ण दिवस अन्न आणि जल त्याग केले जाते. हा उपवास शारीरिक आणि मानसिक शुद्धतेसाठी महत्त्वाचा आहे. तसेच भगवान विष्णूंची पूजा देखील या दिवशी केली जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला जातो. या दिवशी रात्री जागरण करणे आवश्यक आहे. रात्री जागरण करून आपल्याला अधिक दिव्य ऊर्जा मिळते आणि या व्रताचे फायदे वाढतात. म्हणजेच या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो. तुम्हाला जया एकादशीच्या व्रताचे सर्व महत्त्व समजलेच असेल. या व्रतामुळे केवळ आध्यात्मिक उन्नती नाही, तर शारीरिक, मानसिक आणि पारिवारिक शांतताही मिळते. त्यामुळे या एकादशीला अधिक महत्त्व दिले आहे आणि श्री विष्णूच्या आशीर्वादाने आपले जीवन आनंदमय व्हावे हीच इच्छा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.